बगातामधून बुलढाण्याकडे निघालेल्या MH40Y 5345 क्रमांकाच्या एसटी बसला बुलढाणा येथील गणेशनगर नजीकच्या थांब्याजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे। चालकानं प्रसंधान राखून बसमधील जवळपास 28 प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा धोका टळलाय। बस मात्र यामध्ये पूर्णपणे खाक झाली आहे। जळगाव येथील बस दुपारी 3 वाजताच्या सुमारास गणेशनगर थांब्यावर थांबली। यावेळी अचानक बसच्या बोनेटमधून धुराचे लोळ उठले। दरम्यान चालक परिहार यांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी वेळीच बसमधील जवळपास 28 प्रवाशांना खाली उतरवलं। बघता बघता बसनं पेट घेतला। या आगीनं भीषण रूप धारण केलं होतं। काही वेळातच एसटीनं पूर्णपणे पेट घेतला। दरम्यान ही आग विझवण्यासाठी एसटी सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी मोहन पांडे व इतर कर्मचारी, वाहतूक पोलीस सुरेश गाडगे, वर्कशॉपचे कर्मचारी आणि इतर कर्मचारी तसेच नगर परिषद अग्निशामक विभागाचे बेडवाल आणि इतर कर्मचाऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली। बस कुठून कुठे चालली, काय झालं होतं? जळगाव खानदेशहून चिखलीला आली होती। अच्छा, किती प्रवासी ते बसमध्ये? बसमध्ये 20 ते 25 जण होते। कोणाला काही इजा वगैरे? नाही, कोणालाच काही नाही इजा, सगळे सुखरूप बाहेर निघाले। तुम्हाला जळताना दिसले तेव्हा बस थांबवली तुम्ही? नाही, थांबल्यावर पेट घेतला तिनं। गणेशनगरला पॅसेंजर उतरून दिला। त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर बोनेटमधून आग दिसली। पहिले धुपट निघलं, नंतर आग लागल्यासारखी झाली। मग मी ताबडतोब दरवाजा उघडला आणि सगळे पॅसेंजर अगोदर खाली घेतले। आणि बसची पार्टी काय होती? जळगावची। त्यानंतर मग 5 मिनिटात गाडीने पेट घेतला। त्यामुळे मग नंतर आत जायला आम्हाला चान्स भेटला।